जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। मोरया गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे ते पाहता अगदी सुंदर अशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो। जवळपास दुपारची वेळ आहे आणि जवळपास 30+ रक्तदाते आपल्याला या मंडळामध्ये रक्तदान करत असताना पाहायला मिळत आहे मित्रांनो। दादा चालू केला का? तुम्ही डोळे बंद करा म्हणून हे करता। या ठिकाणी आपण बघत आहोत मित्रांनो, अगदी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी मोरया गणेश मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेला आहे आणि त्याला सुद्धा लोकांचा जो प्रतिसाद आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 30+ रक्तदाते आपल्याला या ठिकाणी रक्तदान करताना पाहायला मिळत आहे। तर आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विचारू की बाबा आपण पुढं काय कार्यक्रम आहेत, कसे नियोजन आहेत, काय आहेत ते। मोरया गणेश मंडळ जेवळी या मंडळाने गेली 5-6 वर्ष झालं असे अनेक उपक्रम, वृक्ष लागवड म्हणा, शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, यावर्षी मंडळाचं एक नवीन नियोजन केलं, रक्तदान शिबिर करायचं नियोजन। त्यामध्ये आम्हाला एक भीती होती की रक्तदान करायला लोक येतात का नाही, परंतु जेवळीकरांचं प्रत्येक वेळेस असं कोणताही कार्यक्रम आणि कुठलाही माणूस जर बाहेरला माणूस जरी कार्यक्रम घ्यायचं म्हणलं तर जेवळीकरांचा एक मोलाचा वाटा असा आहे की त्या कार्यक्रमाला 100% प्रतिसाद जेवळीकर देतात। त्याबद्दल मंडळाच्या वतीने मंडळाचा एक सदस्य, एक जिव्हाळा या नात्याने सर्व रक्तदात्यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। अजून यानंतर मंडळाच्या वतीने वृक्ष लागवड, शाळेत निबंध स्पर्धा, गावातील गरीब थोडक्या लोकांना किराणा किट द्यायचं मंडळाचा एक हेतू आहे, तो आम्ही 100% साध्य करणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी जेवळीतील सर्व आजच्या ह्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद देत आहेत। अजून आता एक 30+ रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। अजून मंडळाचा हेतू असा आहे की 50 ते 60+ रक्तदान व्हावं आणि या कार्यक्रमाला रक्तदात्यांनी अगदी योग्य व वेळेवर रक्तदान करत आहेत। त्याबद्दल सर्वांचं मी मोरया गणेश मंडळाच्या वतीने आभार मानतो। ओके। आणि विशेष म्हणजे गावामध्ये जवळपास आपल्या 15 ते 16 मंडळ आहेत, पण कुणाच मंडळामध्ये अशी एक लक्षात नाही आलं की बाबा असं काहीतरी आपण करावं। सगळे जे ते करतात, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोण्या मंडळाला कमी किंवा कोण्या मंडळाला अधिक लेखत नाही। आपला उद्देश हाच आहे की असे जर लोकोपयोगी कार्यक्रम जर अधिकाधिक मंडळं घेतले तर उलट अजून चांगलं होईल। याबद्दल इतर मंडळांपेक्षा तुम्ही हे जे आगळं वेगळं विचार केलात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजून आपल्या ह्याच्यात या मंडळाच्या माध्यमातून आणखीन काय वेगळं पण आपल्याला दाखवता येईल, करता येईल? प्रथमतः आम्ही रक्तदान शिबिर घ्यायचं ज्यावेळेस ठरवलो त्यावेळेस उज्ज्वल कारभारी यांना फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला 1 दिवसात तुम्हाला आम्ही तारीख देऊ आणि रक्तदान शिबिर 100% सक्सेस करून घेऊ आम्ही स्वतः थांबून त्यांनी शब्द दिलं आणि आम्ही गावातील प्रत्येक मंडळ, प्रत्येक नागरिकापर्यंत रक्तदान शिबिराची बातमी पोहोचवतो। प्रथमतः सगळ्याच मंडळांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे रक्तदान शिबिरासाठी। अजून गावातील सर्व मंडळ, सर्व जनतेला रक्तदान हे एक श्रेष्ठ दान ही माहिती लोकांकडून आम्हाला समजली की आम्ही रक्तदान करू शकतो। आणि आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक वर्षी आम्ही नवीन एक उपक्रम राबवत आहे आणि त्या उपक्रमाला प्रतिसाद चांगला भेटत असल्यामुळे आमच्यात पण एक ऊर्जा निर्माण होत आहे। रक्तदान म्हणा, वृक्षारोपण, अजून आमच्या मंडळामध्ये इतर सर्व प्रत्येक सदस्य येऊन या रक्तदान शिबिराला म्हणा, कोणत्याही कार्यक्रम म्हणा, मिरवणूक म्हणा, विशेष मिरवणुकीमध्ये आम्ही यात्रेप्रमाणे सोंग करण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाचा ते एक लोक बघावे यासाठी प्रयत्न आहे, तो देखील आम्ही चांगल्या प्रकारे करणार आहे। अजून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला, त्याबद्दल सर्व जेवळीकरांचे मोरया गणेश मंडळाच्या वतीने प्रथमतः आणि अजून एकदा आभार व्यक्त करतो। ओके, धन्यवाद। काढला दादाला घेणार तर महेशराव या ठिकाणी जय हनुमान गणेश मंडळाचे पदाधिकारी सुद्धा रक्तदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मोरया गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर जे आयोजित करण्यात आलं, यामध्ये 61 रक्तदात्यांनी रक्तदान करून या मंडळाची व गावची शोभा वाढवली। तसेच एका महत्त्वपूर्ण कार्याला साथ दिल्याबद्दल समस्त जेवळीकरांच्या वतीने, मोरया गणेश मंडळाच्या वतीने व धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार। असेच समाज उपयोगी कार्यक्रम यापुढेही आपण करत राहू। या व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।
व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.